गुलाबी बातमी. व्हॅलेंटाईन डे उद्यावर येऊन ठेपला आहे आणि त्यासाठी तुम्ही कदाचित तयारी लागला असाल. मात्र या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं प्रेमी युगुलांसाठी एक महत्त्वाची मागणी पुण्यात जोर धरते. जवळपास आंदोलनच म्हणा. पाहूयात व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं हे पॉझिटिव्ह गुलाबी आंदोलन नेमकं कुठलं आहे. सध्या सगळं वातावरण कसं गुलाबी गुलाबी झालंय. पाहावं तिथे आता वेगवेगळ्या रंगाचे गुलाब, चॉकलेट्स, टेडी बियर, भेटवस्तू, ग्रीटिंग कार्ड्स अशा सगळ्यानं बाजार अगदी फुलून गेलाय. मात्र व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्तानं पुण्यामध्ये राईट टू लव्ह तर्फे आंदोलन केलं जाणार आहे आणि या आंदोलकांची मागणी आहे कपल गार्डनची. संध्याकाळ झाली की पुण्यातला झेड ब्रिज असो किंवा तलावाचा काठ, पाखरांची शाळा भरल्यासारखे अनेक प्रेमी युगुल इथे एकत्र येतात. मात्र तथाकथित नैतिकतेच्या बुरख्याआड असणारा समाज त्यांच्याकडे बघून बोट मोडत राहतो आणि यातूनच ही कपल गार्डनची मागणी पुढे आली आहे. प्रेम करणं हा मूलभूत अधिकार सुप्रीम कोर्टने मान्य केला आहे. मग त्यासाठी पोषक वातावरण असलं पाहिजे म्हणून कपल गार्डनची खूप महत्त्वाची गरज लक्षात घेऊन आम्ही मागणी केलेली आहे. कपल ज्या वेळेस त्यांना जो ठराविक स्पेस पाहिजे त्या ठिकाणी बसण्याचा तो त्यांना मिळत नाही, कारण त्या ठिकाणी येणारी लोक आहेत ना त्यांना वेगळ्या नजरेने त्यांच्याकडे बघितलं जातं. शाळा, कॉलेज किंवा नोकरीच्या निमित्तानं खरं तर पुण्यासारख्या असंख्य शहरात तरुणांची संख्या वाढतीये. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून थोडासा वेळ काढावा आणि कुठेतरी निवांत बसावं असं वाटत असतानाच जागेचा मोठा प्रश्न निर्माण होतो. सीसीडी, हॉटेल्स या सगळ्या ठिकाणी वारेमाप खर्च होतो. तर दुसरीकडे रस्ते, प्लॅटफॉर्म अशा ठिकाणी उभं राहिलं तर प्रत्येकाकडे लोक एलियन सारखे बघायला लागतात. हे सगळं सोडून तरुणांनी एकांत शोधायला जावा तर लुटमारी सारख्या भीषण प्रसंगांना अनेकांना तोंड द्यावं लागतं आणि त्यामुळे मग तरुणांनी नेमकं जायचं तरी कुठे असा सवाल उपस्थित होतो. ज्या मुलांचं वय 18च्या पुढे असेल अशाच लोकांना त्या गार्डनमध्ये एंट्री असावी, कारण 18 वर्ष आपल्याकडे हे कायद्यानं सज्ञान म्हणून व्यक्ती ओळखली जाते. ती व्यक्ती सज्ञानच असावी आणि गार्डनची वेळ ही सकाळी नियमानुसार सकाळी 7 ते रात्री 8 असावी, रात्री उशिरापर्यंत नसावी. सगळेच कसे बागेमध्ये व्यायाम करीत बसणार किंवा हातात गीता घेऊन चिंतन करत बसणार. बागेतल्या कोपऱ्यात कोणी मिळून बसतच ना, गालाला गाल लावून फुल करीत असतच ना. असं काही पाहिलं की ह्यांचं डोकं सणकलंच आणि ह्यांच्या अध्यात्माचं गळू अवघड जागी ठणकलंच असं पाडगावकरांनीही लिहून ठेवलंय. प्रेमीरांना जर समजा कुठे भेटायचं असलं, आमच्या काही प्रायव्हसी काही गोष्टी बोलायच्या असल्या तर त्या आम्ही ओपन स्पेसमध्ये बोलू शकत नाही. साधारणतः कुठे रोडवर, कॉलेजच्या ठिकाणी, आजूबाजूला चहा प्यायला जरी गेलो साधारणतः तर लोक असं वळून बघतात. समाज असा विचित्र झालेला आहे. कपल गार्डनच्या या प्रस्तावाला पिंपरी चिंचवडच्या आयुक्तांनी सुद्धा हिरवा कंदील दिलाय. त्यामुळे पुण्यामध्ये जर का पहिलं कपल गार्डन सुरू झालं तर पुणेकरांना आणखी एका गोष्टीचं क्रेडिट घेता येईल. वैभव सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे. तेव्हा हे झालं व्हॅलेंटाईन डेचं. पण जेव्हा दोघांमध्ये तिसरा किंवा तिसरी येते नेमकी काय फजिती होते माहिती आहे? तुम्ही चित्रपट पाहिला 2 बायका फजिती आहे का? असंच काहीसं झालं यवतमाळमध्ये. पण ही भांडणं काही साधीसुधी नव्हती. दोघांमध्ये तिसरी आल्यानंतर भलतंच काय झालं. हे होतं आमदार महाशयांच्या घरचं. 2 बायकांची भांडणं आणि ती सुद्धा थेट रस्त्यावर. आणि या बायका पाणी येत नाही म्हणून भांडत नव्हत्या, तर हे महोदय माझेच म्हणून. पाहूयात काय झालं. यवतमाळमध्ये मात्र चक्क आमदार महाशयांच्याच 2 बायका ह्या अशा पब्लिक मध्येच भिडल्या. बरं, कार्यक्रम देखील आमदार नवऱ्याच्या वाढदिवसाचाच होता बरं का. पांढरकड्याचे भाजप आमदार राजू तोडसाम यांच्याच 2 बायकांमध्ये ही भांडणं झाली. या आमदार महाशयांनी आपल्या पहिल्या बायकोला सोडून दिलं आणि ते आता भाजपची कार्यकर्ती प्रिया शिंदे यांच्या सोबत राहतात.
आणि याच रागातून पहिल्या बायकोनं दुसरीला भर कार्यक्रमात मारलं. हल्ला झाला त्यावेळी नेमकं काय झालं हे आता आमदारांच्या दुसऱ्या पत्नीकडूनच ऐकूयात. पांढरकवड्यातून जस्ट बाहेर निघत असताना तिथे आमच्या गाडीला 2-4 गाड्यांनी येऊन घेरलं आणि एका गाडीने समोरून येऊन ठोकलं जेव्हा गाडी पुढे काढायचा प्रयत्न केला. आणि लिटरली म्हणजे इतकं भयानक जीवघेणा हमला होता तो की मला ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की मी आज इथे कशी काय जिवंत आहे. जवळपास 30-40 लोक होते आणि त्यांनी आम्हाला गाडीतून काढून हे वाचवायचा प्रयत्न करत होते. यांनासुद्धा मारलं, यांना गाडीतून बाहेर खेचलं, मला पकडून होते तर त्यांना लिटरली त्यांचे केस ओढून त्यांना मारून त्यांना 4-5 जणांनी मिळून दुसऱ्या गाडीमध्ये टाकलं आणि त्यांना दुसऱ्या गाडीमध्ये टाकल्यानंतर मला बाहेर काढून मला पण खूप मारलं. पहिल्या पत्नीने मात्र दुसऱ्या पत्नीचे आरोप सपशेल फेटाळून लावलेत. माझ्याशी काडीमोड न घेताच आमदार महाशयांनी दुसरा घरोबा केल्याचा आरोप या पहिल्या पत्नीने केलाय. मला म्हणायला लागली तुझे मुलं माझ्या नवऱ्यासोबत का बरं बसले हां. आणि मग मी म्हटलं किंवा हे त्यांचीच मुलं आहे आणि मी त्यांची पत्नी आहे. आणि मग ती शिवाय द्यायला लागली. मग त्यामुळे मग ते आणि मारहाण मी केली नाही कारण त्यांचेच कार्यकर्ते होते आणि त्यांच्याच कार्यकर्त्या वगैरे होत्या आणि त्यांचा काय बाचाबीच झाली. आणि एवढा मोठा प्रोग्राम म्हटल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये ते होतच असतात. सोडचिट्टी वगैरे काय झाली आहे काय संभव काय? नाही, आमचे कायदेशीर कोणत्याही प्रकारचा घटस्फोट झालेला नाही. दुसऱ्या पत्नीने मात्र पहिल्या पत्नीचे आरोप फेटाळून लावलेत. आम्ही कायद्याने पती पत्नी आहोत असा दावाही त्यांनी केलाय. हो, कारण त्यांचं लग्न झालं होतं पण त्यांचं सेपरेशन पण झालं होतं ना, ते मला माहिती होतं. त्यांच्या सेपरेशनचे डॉक्युमेंट्स मी पाहिले होते, त्याच्यामुळे मी त्यांच्याशी लग्न केलं. आणि मी त्या बाईला कधी प्रत्यक्ष भेटली नाही पण माझं तिचं फोनवर बोलणं झालं होतं. त्या बाईने मला सरळ सांगितलं मला त्या माणसाशी काही घेणं देणं नाही आहे म्हणे, मला फक्त त्यांनी घर द्यावं म्हणे, बस झालं, मला बाकी काही घेणं देणं नाही म्हणे. मुलं तुम्ही सांभाळा म्हणे ना, मुलं आम्ही सांभाळणार होतो, आम्ही मुलं ठेवणार होतो जवळ. माझ्याजवळ फोटोज आहेत मुलांसोबतचे, मी मुंबईला 4 दिवस मुलांना सोबत घेऊन राहिलेली आहे, प्रूफ आहे. आणि त्याच्यानंतर तिने यांना ब्लॅकमेल करून ती यांना फोन करून म्हणायची की तुम्ही जर नाही आले घरी तर मी मुलांना मारून टाकेल. आता असं म्हटल्यावर तर कोणताही माणूस घाबरणारच आहे ना. आता कसं आहे, राजकारणात असल्यामुळे माणूस फक्त आपल्या इज्जतीला घाबरतो कारण लगेच ते मीडियामध्ये कव्हर केलं जातं. आता सत्ताधारी आमदारांच्या बायकांची भांडणं म्हटल्यावर लोकही त्याची मजा घेणारच ना भाऊ. किशोर तिवारींनी तर घरगुती भांडणाला थेट राष्ट्रीय मुद्दा बनवण्याचा विडा उचललाय. आणि आता पंतप्रधान मोदींनीच ही 2 बायकांची भांडणं सोडवावीत अशी मागणीच त्यांनी केली आहे. इकडे मोदी येत आहे, इकडं मोदीची तयारी सुरू आहे आणि इकडं आमदार साहेब आपल्या कलाकार्या करत आहे. तर माझी मागणी राहील की या आमदाराला द्विभार्या प्रतिबंधक कायद्याखाली जेलात ठेवायला पाहिजे. याचे जेवढे पापा आहे ते जगासमोर आले पाहिजे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपनी फारकत घेऊन या माणसाला हाकलून द्यायला पाहिजे. आणि हे प्रकरण जर भाजपनी यांना हाकललं नाही तर आपण पंतप्रधान जेव्हा येत आहेत तर तिची आई, लहान पोरं आणि पत्नी यांची भेट आपण करून द्यायचा निर्णय घेतला आहे. आमदार महाशयांनी मात्र पहिल्या पत्नीचे सगळे आरोप फेटाळून लावलेत. आपली राजकीय प्रतिमा मलिन करण्यासाठी तिने हे षडयंत्र रचलं असा आरोप त्यांनी केलाय. नाही, घरगुती कला असा आहे की ॲक्च्युली पहिल्या पत्नीचं आणि माझं एकदा घटस्फोट झाल्यानंतर खऱ्या अर्थाने 1-1.5 वर्ष झालं. 1-1.5 वर्षापासून मी अलिप्त राहत आहे आणि साहजिकच मी आमदार असल्यामुळे आमदारकीचा आमदार माणूस किंवा प्रतिष्ठित असलेल्या माणसाला इज्जतीची मोठी भीती असते. म्हणून आम माणूस जर असता तर अशा प्रकारची कुठलीही घटना घडली असती तर ना मीडियावर आलं असतं ना सोशल मीडियावर आलं असतं. एक आमदार असल्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की या माणसाचं राजकीय अस्तित्व याच माध्यमातून खराब होऊ शकते. याची इज्जत जर आपण वेशीवर टांगली तरच खऱ्या अर्थानं हा माणूस खलास होईल. आणि म्हणूनच अशा प्रकारचं कृत्य करण्याचं काम राजकीय लोक करतात, घरगुती लोक करतात आणि बाकीचे करतात. हा त्यातलाच एक प्रकार आहे. यवतमाळ भाजपचे कार्यकर्ते सध्या पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी तयारीमध्ये व्यग्र आहेत.
अशातच सत्ताधारी आमदाराच्या 2 बायकांची भांडणं ही अशी चव्हाट्यावर आल्यामुळे भाजपची पुरती शोभा झाली आहे. प्रवीण मुधोळकरसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, यवतमाळ. बातमी सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न बळकट करणार आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधीच म्हाडाची लॉटरी निघणार आहे. मुंबई, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद इथं सर्वसामान्यांसाठी घरं उपलब्ध होणार आहेत. येत्या काही दिवसात म्हाडाच्या लॉटरीची तारीख सुद्धा जाहीर होईल. मुंबईतल्या हाय प्रोफाईल समजल्या जाणाऱ्या तुंगा आणि पवई या परिसरात घरांच्या किमती कमी होत आहेत. सर्वसामान्यांप्रमाणेच म्हाडाच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा घरांची खुशखबर आहे. कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू होणार असल्याचं म्हाडानं जाहीर केलं. आज आंतरराष्ट्रीय रेडिओ दिवस आणि याच निमित्तानं आपण जाणार आहोत तळोजा इथल्या मध्यवर्ती कारागृहात. तुम्ही म्हणाल कारागृह आणि रेडिओ, पाहूयात या कारागृहात रेडिओच्या निमित्तानं कसा एक वेगळा उपक्रम सुरू आहे ते. कसं काय तळोजा? तळोजा मध्यवर्ती कारागृहातल्या कैद्यांसाठी रेडिओचा एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात येतोय. कारागृहातले 3 कैदी एकत्र येऊन हा रेडिओ चालवतात. एक लेखक, एक रेडिओ जॉकी आणि एक ऑपरेटर. तो दोस्तों, इसी के साथ चलते चलते मैं आपको एक गाना सुनाना चाहता हूँ, आप फिर तुमसे प्यारा. कैद्यांना प्रेरणा मिळेल अशा हिंदी मराठी गाण्यांच्या माध्यमातून सदाबहार गाणी वाजवली जातात. रेडिओ TLCP मध्ये 3 लोक आता सध्या काम करतात. ते रेडिओ जॉकी म्हणून काम करतात. तर हा रेडिओ TLCP जो प्रोजेक्ट आहे त्याच्यामागे उद्देश असा आहे की तो रेडिओ TLCP म्हणजे रेडिओ तळोजा सेंट्रल प्रिझन. तर हा प्रयोग जो आहे चालू करायचा उद्देश आहे की बंद्यांमध्ये जो त्यांचा केस संदर्भात जो मानसिक ताणतणाव आहे तो कमी करण्याकरता आहे. दररोज दुपारी 12 ते 1 या वेळेत रेडिओ चालवला जातो. त्यामुळे कारागृहात असणाऱ्या सुमारे 3,500 कैद्यांना थोडासा विरंगुळा मिळतो आणि कैद्यांमधल्या सुप्त गुणांनाही वाव मिळतोय. त्यामुळे गाण्यांच्या माध्यमातून कैद्यांमधलं माणूसपण जपण्याचा प्रयत्न कारागृह प्रशासन करताना दिसतंय. तो दोस्तों, आज का विषय आपके लिए बहुत खास है क्योंकि आज हम यहाँ पे हैं और हमारे घरवाले बाहर हैं. वो हमें विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई, तळोजा. क्या बात आहे. यासोबतच स्पेशल रिपोर्टमध्ये इथेच थांबूया. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.